जुलै महिन्याचा अंदाज काल भारतीय हवामान विभागाने प्रसारित केला आणि त्यामध्ये सुद्धा संपूर्ण भारताचा जर विचार केला तर तो सरासरीपेक्षा कमीच पडण्याचे चान्सेस आहेत. वेस्टर्न हिमालयन रिजन म्हणजे जम्मू काश्मीर, लडाख, त्याचबरोबर ईस्टर्नचा जर भाग बघितला तर अरुणाचल प्रदेश किंवा नॉर्थ ईस्ट इंडियाचा काही भाग, त्याचबरोबर आंध्र प्रदेश, तेलंगणा असा काही भाग जर सोडला तर उर्वरित भारतामध्ये यावर्षीचा जुलैचा जो पाऊस आहे तो सरासरीपेक्षा कमीच पडण्याचे चान्सेस आहे. जर महाराष्ट्र स्पेसिफिक बघितलं तर विदर्भातला काही भाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्याचा पाऊस हा सरासरी कमी पडण्याचे चान्सेस आहे. पण महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे येणाऱ्या एक आठवडा किंवा 5-7 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आणि ह्या 5-7 दिवसानंतर पावसाचं कसं असेल ते आपण मॉनिटर करून सांगू. परंतु ओव्हरऑल जर पूर्ण जुलै बघितला तर त्यामध्ये रेनफॉल किंवा पाऊस जो आहे तो कमी पडण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा नाही की जुलैमध्ये पाऊसच पडणार नाही, जुलैमध्ये सुद्धा पाऊस होईल, परंतु तो सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. आणि जुलैमध्ये किती असू शकते? जूनची तूट जवळजवळ महाराष्ट्राचा जर पूर्ण विचार केला तर -47% इतकी तूट आहे. इतका कमी पाऊस आपल्याकडे पडलेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जुलैची तूट एक्झॅक्टली सांगता येत नाही, आपण फक्त तो सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त पडेल असं सांगू शकतो. पण येणाऱ्या ह्या महिन्याच्या अखेरीस तिची तूट किती होती किंवा किती पाऊस पडला ही सगळी माहिती आपल्याला ह्या महिन्याअखेरीस मिळेल. राईट. जसं मी सांगितलं की मागील 24 ते 48 तासांमध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडताना दिसतो. त्यामध्ये कोस्टल रिजन असेल किंवा मग घाटमाथे असेल तिथे हेवी टू व्हेरी हेवी म्हणजे मुसळधार पाऊस अशी नोंद झालेली आहे. आणि पुढच्या 5 दिवसांचा जर अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर ऑरेंज रेड अलर्ट दिला गेलेला आहे आणि विदर्भातील काही ठिकाणी 2 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट आहे आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये येलो अलर्ट आहे. येणारे असे एकंदरीतच असं आहे की येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस किंवा सर्वदूर पाऊस महाराष्ट्रामध्ये होण्याचे चान्सेस आहे.